सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा अंतर्गत इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षर आपण कसं काढायचं आणि अक्षर लेखन करताना आपण कोणत्या चुका टाळायच्या याविषयी आपण माहिती बघितली। पहिल्यांदा तुम्हाला मी सांगितलं पेन कसा धरावा। पेन पकडताना तो साधारण 1.5 ते 2 सेंटीमीटर लांब पकडायचा। पेन पकडतानाही आपले अंगठा आणि अंगठा शेजारचं बोट बरोबर यांनी पकडायचा, खूप पुढे पकडायचा नाही, याप्रमाणे पकडायचा आणि ज्या दुसरा बोट आहे त्यांनी काय करायचा आधार द्यायचा। पेन पकडताना टोपण काढून ठेवायचं लिहिताना। त्यानंतर आपण बघितलं होतं सुंदर हस्ताक्षर कसे असते, तर यामध्ये आपण बघितलं होतं ते वाचनीय असलं पाहिजे, आपलं अक्षर काय असलं पाहिजे दुसऱ्याला वाचता आलं पाहिजे। त्यानंतर जेवढे आपण स्वरचिन्ह लावणार आहे काना, मात्रा, वेलांटी, उकार, पहिला उकार, दुसरा उकार ते योग्य जागेवर त्या अक्षराला लावले पाहिजे। त्यानंतर अक्षर, शब्द, वाक्य यात योग्य अंतर ठेवलं पाहिजे आपण। त्यानंतर अक्षर लिहिताना आपण अक्षराची जी लेवल आहे एक सारखी लेवल आपण ठेवली पाहिजे, त्यांच्यामधलं अंतर योग्य ठेवलं पाहिजे। कोणतेही अक्षर हे अनेक आकारांपासून बनलेलं असतं, पण त्यामध्ये वेगवेगळे आकार आहेत। मग आपण पहिल्यांदा बघणार आहोत असे आकार काढावे, असे काढू नये। यामध्ये आपल्या प्रत्येक अक्षराला आपल्याला काय द्यावं लागते, उभी दांडी द्यावी लागते, त्याला आपण कानासाठी वापर करतो। ही दांडी काढताना वरून खाली बरोबर सरळ काढली पाहिजे, याचा तुम्हाला सराव करायचा आहे। त्यानंतर गोल क असेल, व असेल, ब असेल त्यामध्ये आपल्याला गोलाचा वापर करायचा असतो, त्यावेळेस आपण आपले गोल छान असे आले पाहिजे। त्यानंतर वरच्या दिशेने, त्यानंतर खालच्या दिशेने, त्यानंतर तिरकस रेषा, त्यानंतर सर्वात महत्त्वाची जी शिरोरेषा असते, प्रत्येक अक्षराला शब्दाला आपल्याला शिरोरेषा द्यावी लागते। ती शिरोरेषा देताना आपण त्या अक्षराच्या बरोबर सरळ काढली पाहिजे, शिरोरेषा त्या रेषेवर सरळ आली पाहिजे। आणि जेव्हा आपण सरळ काढू त्यावेळेस आपलं अक्षर हे चांगलं दिसतं। त्यानंतर अर्धा गोल काढताना त्याचा आकार व्यवस्थित आला पाहिजे। असे आपल्याला वेगवेगळे आकार आहेत। उकार कसा द्यायचा, दुसरा उकार देताना गाठ मारायची असते, पहिला उकार देताना गाठ काढायची नाही, मात्रा कसा द्यायचा, असे आपल्याला वेगवेगळे आकार काढायचे आहे। लक्षात। आता पुढल्या तासिकेला आपण काना, मात्रा, वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार कसे जोडायचे, त्यांच्यामध्ये किती अंतर असलं पाहिजे, त्यांचा आकार कसा असला पाहिजे शब्दाच्या अक्षराच्या वर, ते आपण पुढल्या तासिकेला बघूया। समजलं तुम्हाला? तुम्ही आज काय करायचं, घरी गेल्यावर याचा सराव करायचा। लक्षात समजलं? आणि याप्रमाणे तुम्ही अक्षर काढा, तुमचं अक्षर हे सुंदर होणार म्हणजे होणार। अक्षर काढणे ही प्रयत्न साध्य कला आहे। तुम्ही जेवढा प्रयत्न जास्तीत जास्त कराल ना तेवढा तुम्हाला अक्षर तुमचं छान होणार। मग तुम्ही आज घरी गेल्यावर प्रॅक्टिस करा। लक्षात। आणि याप्रमाणे अक्षर काढण्याचा जास्तीत जास्त सराव करायचा। सुरुवातीला अक्षर काढताना दुरेघी वही वापरायची, पेन्सिल घ्यायची, पेन्सिलला टोक करायचं, पेन्सिल कशी पकडायची ते तुम्हाला मी सांगितलं। त्यामध्ये त्या दुरेघी वहीमध्ये छान आपण लिहायचं। लिहिताना योग्य अंतर ठेवायचं, खाली वापरून लिहायचं का, खाली वापरून सुद्धा लिहायचं नाही। लिहिताना आपण टेबलवर किंवा आपला जो मांडी घालून बसतं ती विशिष्ट असं अंतर ठेवून लिहायचं। लक्षात। आजपासून आपण सुंदर हस्ताक्षर काढणार आहोत। उन्हाळ्यात सुट्टीमध्ये तुम्हाला खूप प्रॅक्टिस करायला वेळ आहे, ज्याचा जास्तीत जास्त सराव होईल त्याचा अक्षर काय होईल, छान होईल। चला तर आपण प्रयत्न करूया। तुम्हा सर्वांना सुंदर हस्ताक्षर काढण्यासाठी शुभेच्छा। ओके।